आपली आता पुढची रेसिपी काय, परत एकदा नाव सांग मला. मिरची गाजर हलवा विथ चॉकलेट. मिरची गाजर हलवा विथ चॉकलेट. साहित्य आपण मगाशी बघितलेलं आहे. आता प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. आता काय करायचं आता पहिल्यांदा? पॅन गरम झालेलाच आहे आपला. त्याच्यामध्ये तूप घालायचं थोडं. आता त्यात गाजर घालायचं. रेग्युलर गाजर हलवा बनवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये पूर्ण थोडं ब्राऊन होईल, साखर टाकली तरी आता चालेल. आता घालायची. हां बस. गोड किती आवडतं त्याच्यावर बऱ्याच गोड. गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये थोडं दूध घालायचं. बस. ज्याचा जेवढं गाजर असेल आणि त्याच्या प्रमाणावर दूध घालायचं. दूध थोडं आटलं, थोडं सुकं झालं की त्यामध्ये आपण वेलचीची पूड वास सुगंधासाठी आणि त्यानंतर काजू. आपलं आता दूध आटलेलंच आहे त्यातलं थोडं. त्यात आता वेलचीची पूड घातलेली चालेल. हा पदार्थ कसा होणार याबद्दल मला जरा उत्सुकता आहे बरं का. कारण एकामध्ये तू मिरच्या पण मिरची आहे, घेतलेल्या आहेत. वेगळा गोड पण बनवतोय. ओके, आपला गाजर हलवा झालेला आहे. गाजर हलवा झालेला. गॅस बंद करायचा. हां ठीक. हो. आता काय करायचं मला सांग. आता एका प्लेटमध्ये मोठी घेऊ. मोठी घ्या. ज्या डीप केलेल्या शुगर सिरपमध्ये घेतलेल्या त्या मिरच्या घ्यायच्या आहेत. कापून त्यातल्या आतमधल्या सगळ्या बिया वगैरे काढल्या काढून टाकायचं. ओके. ते आधी शुगर सिरप टाकायच्या आधीच वाव, वेगळंच लागणारे पदार्थ. असं पूर्ण भरून घ्यायचं. ओके. जसं सर्विंग प्लेटमध्ये घेऊया. आता त्याच्यावर चॉकलेट आपण टाकू. हे मेल्ट केलं, डबल बॉयलरवर चॉकलेट नेहमी मेल्ट करायचं असतं आणि ते मेल्ट केलेलं चॉकलेट त्यावर टाक. आणि ते वा. आणि याच्यावर थोडे काजू बदाम टाकून फ्रीजला सेट करायला ठेवायचं. अच्छा, हे फ्रीजमध्ये किती वेळ ठेवायचं? थोडं 15 ते 20 मिनटं फ्रीजरला ठेवलं तर 15 ते 20 मिनटं आणि खाली ठेवलं तर अर्धा तासात पुरेसे. थोडंसं असं घट्ट घट्ट वाढलं. घट्ट. हातात उचलून खायला लागेल. ओके, मस्त. ते सेट झालं की खाणार आहे मी. कळलं का? तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मिरची गाजर हलवा विथ चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: साखरेच्या पाकात भिजवलेल्या लांब हिरव्या मिरच्या, वितळलेलं चॉकलेट, किसलेलं गाजर, दूध, साखर, तूप, वेलची पावडर आणि काजू बदामाचे तुकडे. कृती: प्रथम फ्राय पॅन गरम करून त्यावर तूप घालून त्यामध्ये किसलेलं गाजर आणि साखर एकत्र परतून घ्यावं. नंतर त्यात दूध, वेलची पूड आणि काजू बदामाचे काप घालून सर्व एकत्र करून त्याचा हलवा तयार करून घ्यावा. एका प्लेटमध्ये लांब हिरव्या मिरच्या ठेवून त्यामध्ये गाजराचा हलवा भरून त्यावर वितळलेलं चॉकलेट घालावं आणि वरून काजू बदामाचे काप लावावेत. या मिरच्या फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटं सेट करून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. ते तर अगदीच थोडंसं मैदा मळताना लागेल तेवढं. आणि हे कारण ह्याच्यात आपण काही तळत वगैरे नाहीये. जेवढं होऊ तेवढं आपण हेल्दी बनवतोय. ही आपण भाजी घेतोय फोडशीची. ही भाजी थोडी आपण परतून घ्यायची आहे. बर. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया. बर. पुरे. आता आपण यामध्ये शिमला मिरची घालूया. पुरे. हो, चांगलं परतून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बर. आपण हे करता करता तिकडेही लक्ष ठेवूयात. हो, ते झालं की ते झालंय. मी आता फक्त गॅस बंद करते. बरं. नंतर ग्रेव्ही मध्ये आपण ते डायरेक्ट सोडायचंय. टाकू. ठीक आहे. काय पुढे आता मक्याचे दाणे घालायचे. स्वीट कॉर्न. हे भरपूर घालूयात आपण. हा? हो, किती सांगा बरं. पुरे. पुरे ना. हे भरपूरच झाले. ह्याच्यात आपण आता मीठ, लाल तिखट घालू. मीठ आपण मगाशी या पाण्यात घातलंय हो, थोडं. आणि ह्याला आपल्याला लागेल कारण सगळ्या भाज्यांना ते मीठ ओढलं जाईल. बरोबर. पुरे. हो, आता लाल तिखट आणि गरम मसाला. गरम मसाला. मिरेपूड. मिरपूड. हां, आणि आलं लसणाची पेस्ट. बघा मिरपूड. हो, ज्यांना एकदम तिखट खायची सवय असते त्यांना. आलं लसूण पेस्ट पुरे. हो,
त्यांना लाल तिखट आणि काळी मिरी पूड असल्यामुळे चांगली चव येते. बरोबर, आणि मिरपूडमुळे त्याला एक वेगळा फ्लेवर पण येतो. हो. लाल तिखट तर आहेच आहे चवीला. आता यात थोडं पाणी घालून आपण हे शिजवतो. किती लागणार आहे सांगा. लगेच याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. हो, आणि याच्यात घालायचा असा कुठलाही पदार्थ आता शिल्लक राहिलेला नाहीये, फक्त चीज तेवढं राहिलेलं आहे. काय आता पुढे आता आपण हा पास्ता ह्याच्यामध्ये त्याचं कुठली पद्धत म्हणाला तुम्ही, काय नाव? रेविओली पास्ता. रेविओली पास्ता. तुमच्या मुलांनी जर तुम्हाला विचारलं की पास्ता कुठे आहे, तर पास्त्याचा हा एक प्रकार आहे ज्याचं नाव आहे रेविओली पास्ता. क्या बात है. आता हे हलकं सॉते करायचंय, तो पास्ता मोडू द्यायचा नाहीये. आणि ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं चीज घालूया म्हणजे ते मेल्ट होईल. आणि थोडं नंतर गार्निश. गार्निश करताना झालं. अप्रतिम असा हा पदार्थ आज तुम्ही आम्हाला करून दाखवलाय. पावसाळी पास्ता, पावसाळ्यात येणाऱ्या भाज्यांपासून केलेला हा रिव्हिओली पास्ता. करण्याची पद्धत वेगळी, वापरलेल्या भाज्या वेगळ्या, हेल्दी आणि टेस्टी सुद्धा. वा, म्हणजे इकडे तुम्ही मल्टीटास्किंग केलेलं आहे. अनेक गोष्टी एकत्र आणून सगळ्या गोष्टींना न्याय दिलेला आहे. झाला हा पास्ता आपला पूर्ण? हो, नाव पास्ता इज रेडी टू सर्व. क्या बात है. रेडी टू सर्व, आय एम रेडी टू ईट. म्हणजे तुम्हाला जर हा पास्ता खायचा असेल तर पटकन येऊन घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पावसाळी पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: फोडशीची भाजी, मैदा, टाकळ्याची भाजी, वाफवलेले मक्याचे दाणे, चीज, लाल माठ, सिमला मिरची, टोमॅटो, गरम मसाला, काळी मिरी पूड, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये मैदा, मीठ आणि पाणी घेऊन सर्व एकत्र करून नीट मळून घ्यावं. पास्त्याचं सारण तयार करण्यासाठी प्रथम फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये लाल माठ आणि टाकळ्याची भाजी घालावी. नंतर भाज्यांवर तेल, मीठ आणि लाल तिखट घालून सर्व एकत्र करून पास्त्याचं सारण बनवून घ्यावं. कढईमध्ये पाणी गरम करताना त्यामध्ये मीठ घालावं. मैद्याच्या पिठाची पोळी लाटून त्यात भाज्यांचं सारण भरून पोळी मधोमध तुंबडावी आणि पोळीला आवडीनुसार आकार देऊन तिचे काप करावे आणि पास्ता बनवून घ्यावा. पोळीचा पास्ता गरम पाण्यात शिजवून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात फोडशीची भाजी, टोमॅटो आणि सिमला मिरची परतून घ्यावं. नंतर त्यात वाफवलेले मक्याचे दाणे, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, काळी मिरी पूड, आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं पाणी घालून सर्व एकत्र करून मिश्रण तयार करावं. भाज्यांच्या तयार मिश्रणामध्ये शिजवलेला पास्ता आणि चीज घालून डिश सर्व्ह करावी. पावसाळी पास्ता नंतर आता आपला दुसरा पदार्थ करायचा आहे. तयार आहात तुम्ही? हो, काय याचं नाव आहे? याचं नाव आहे अंबाडीचं फलाफल. अंबाडीचं फलाफल. हा, बर, ही कोणी शिकवली रेसिपी तुम्हाला? फलाफल हा ग्रीक पदार्थ आहे. बर. आणि त्याला मी जरा पावसाळी भाज्या ऍड करून पावसाळी टच दिलाय. बर, म्हणजे तुम्ही सीझन प्लस फॉरेनचं काहीतरी असं एक फ्युजन तुम्ही करायचं आज ठरवलेलं आहे. पहिली रेसिपी तशी होती आणि ही पण रेसिपी तशी. मग हे तुम्ही कुठे फॉरेनला खाल्लं होतं का तुम्ही पाहिलं, वाचलं, काय केलं? हे खाल्लेलं पण होतं आणि माहिती आहे की असा एक पदार्थ आहे. बर. मग ते त्याच्यावर तो कसा बनतो किंवा त्याप्रमाणे मग थोडं बघितलं आणि त्यामध्ये मग विचार करून आपल्या भाज्या त्यामध्ये कशा वापरता येतील ते बघून मग हा पदार्थ तयार होईल. बर, ठीक आहे. मग या फलाफलसाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण पाहूया आणि मग कृती करूयात. हो, ब्रेड स्लाइस, आंबाडीची भाजी, काबुली चणे भिजवलेले, शेपूची भाजी, भिजवलेला दलिया, आलं, मिरची, लिंबू, लसूण, जिरं, काळी मिरी पूड आणि मीठ. बर, या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. कृती करूयात आणि याच्यामध्ये आपण 2 पालेभाज्या वापरल्यात. ही आंबाडीची भाजी हो आणि शेपूची भाजी. हो. शेपूच्या ऐवजी आपण दुसरंही काही वापरू शकतो का? हो, वापरू शकतो ना. दुसरी पण कोणती जर पालेभाजी वापरायची असेल तर ती पण वापरू शकतो. जसं लाल माठ वापरलं तर त्याला लाल थोडा कलर येईल. बर, ठीक आहे. आणि हा दलिया काय फक्त हे करून घेतलाय? फक्त पाण्यात भिजवलाय. भिजवलाय, ठीक आहे. आणि हे भिजवलेत का हे प्रॉपर? हे फक्त भिजवलेत, 8 तास भिजवलेले आहेत. 8 तास भिजवून घेतलेले, ठीक आहे. ते आता मऊ सुद्धा झालेले आहेत. आता आपण याच्या कृतीकडे जाऊयात. त्याचं नाव आहे चंदन बटवा सूप. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे, चंदन बटवा कचोरी. आता तिसरा पदार्थ तुम्ही करणार आहात फणसाचे अप्पे.